मारहाणीबाबत मी विधानसभा अध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त केल्याचं आता गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं. माझ्या कार्यकर्त्यांकडून चूक झाली, कारवाई करावी असं पडळकर म्हणतात. माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय असंही पडळकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. काल माननीय अध्यक्ष महोदयांच्याकडे जाऊन मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली होती आणि माननीय अध्यक्ष साहेबांना मी विनंती केली होती या आमच्या सहकाऱ्यांच्याकडून चूक झालेली आहे, त्यांना सक्त ताकीद देऊन आम्हाला जी काही तुमची काही कारवाई असेल ती करा. आणि त्यामुळे त्यांच्या अधिकारातला हा विषय आहे. रात्री उशिरा त्यांच्यावरती FIR दाखल झालेला आहे. शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे. विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत. त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरती आमचं कुठलंच मत नाही. आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही जी कारवाई झालेली आहे त्याला आम्ही कोर्टामध्ये आम्ही सामोरं जाऊ. अरे तुम्ही बघा ना, तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही आणि तो कशा पद्धतीनं खालनं एवढी सगळी गर्दी आहे. आम्ही तिकडे कोपऱ्यात सगळे व्हिडिओ काढा ना, जवळपास 10-15 मिनिटं मी तिथं होतो आणि आमचे काही कार्यकर्ते ते फोटो काढत त्यांच्याबरोबर उभा होतो. परत आम्ही बोलून, कारण काल माझी लक्षवेधी होती, काल अर्ध्या तासाची चर्चा होती, अख्खा दिवस मी सभागृहात होतो. अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी होणार नाही म्हटल्यावर मी निघालो होतो. तो प्रसंग इथं काढला, तुम्ही बघितलं ती सगळी परिस्थिती. त्याच्यावरती मला अजिबात काही बोलायचं नाही. आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत. निखिल, खरं तर महत्त्वाची ही घडामोड म्हणावी लागेल. काल जो विधान भवनाच्या परिसरात राडा झालेला होता त्यानंतर दोनही गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यानंतर रात्रभर खरं तर जितेंद्र आव्हाड यांचा हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना अटक करावी, कारवाई करावी यासाठी जितेंद्र आव्हाड आपल्याला आक्रमक बघायला मिळाले. त्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. माझ्या कार्यकर्त्यांकडून चूक झाली, त्यांच्यावर कारवाई करावी असं पडळकर यांचं म्हणणं. नक्कीच आपण पाहिलं तर काल संपूर्णपणे हा प्रकार आहे तो विधानभवनात घडलेला होता आणि या विधानभवनात घडलेल्या प्रकारानंतर काल पोलिसांनी या दोन्ही कार्यकर्त्यांना आहे ते आपल्या ताब्यात घेण्यात आलेला आहे. काल रात्री त्यांचा उशिरा जो मेडिकल आहे तो देखील करण्यात आलेला असून त्यांना सध्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये आहे ते ठेवण्यात आलेला आहे. आता यापुढची कारवाई म्हणजे जो संपूर्णपणे घडलेला प्रकार आहे त्या प्रकारावरती हा जो विधानसभेच्या आवारात हा संपूर्णपणे प्रकार आहे तो घडलेला होता आणि त्यानंतर ह्यावरती प्रतिक्रिया देताना आहे तर ते नार्वेकरांनी देखील सांगितलेलं आहे की हे जे संपूर्ण आहे ते आता पोलीस देखील जी चौकशी आहे ती या प्रकरणामध्ये करतील. त्यामुळे आता पोलिसांनी यांना ताब्यात घेण्यात आलेलं असून आज दुपारपर्यंत त्यांना आहे ते पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल आणि या संदर्भात पोलीस आहेत ते आता पुढील जी तपासणी आहे ती सुरू ठेवलेली आहे. एकंदरच पाहता जो काल जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन न जाण्यासंदर्भातला पवित्रा उचललेला होता आणि त्या संदर्भात आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं. त्या अनुषंगाने देखील आता पोलीस जो तपास आहे तो देखील करणार आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आज नक्की कोर्टात काय होतं आणि विधानसभेमध्ये नक्की याचे काय पडसाद उमटतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु तुर्तास तरी या दोन्ही कार्यकर्त्यांना आहे ते आता पोलिसांनी ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये सध्या ठेवण्यात आलेलं आहे. बरोबर, नक्कीच निखिल. खरं तर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. आता जितेंद्र आव्हाड नेमकं काय बोलतात या प्रकरणासंदर्भात हे बघणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद निखिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.